देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. परवाना रद्द तरीही बेकरी सुरू, अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरं. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे FDAनं राज्यभरात अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पण कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. FDAनं केलेल्या कारवाईत कोल्हापुरातील श्रीकृष्ण बेंगलोर अयंगार बेकरी, डायमंड बेकरी आणि केदारलिंग बेकरी यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. मात्र एवढी मोठी कारवाई होऊन सुद्धा कोल्हापुरातील केदारलिंग बेकरी सुरू असल्याचं पाहायला मिळालं. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सुरुवातीला याबाबत उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र अधिकाऱ्यांकडे तक्रार करू असं सांगितल्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी संबंधित अधिकारी भिसे यांना माहिती दिली असल्याचं सांगितलं. तसेच या प्रकरणाची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना दिला जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावरती योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाईल असे ते म्हणाले. असे जे अन्न व्यावसायिक आहेत की ज्यांनी या निर्देशांचं पालन केलेलं नाही आणि उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्याच्या जर काही घटना घडलेल्या असतील तर कायद्यातील तरतुदीनुसार त्याच्यामध्ये तपास करून निश्चितपणाने पुढील कारवाई जे कायद्याच्या तरतुदीनुसार केली जाईल आणि त्यांच्या विरुद्ध प्रकरण दाखल केलं जाईल. रंकाळ्यावर लेखन नामांकित बेकरीचा व्हिडिओ आपल्याला सकाळी दिला आहे, ज्याच्यात स्पष्ट दिसते की ती विक्री करतायत. काय सांगाल नेमकं? आता ह्याच्यामध्ये ते संबंधित कार्यक्षेत्राचे जे अन्न सुरक्षा अधिकारी आहेत त्यांना आपण हा व्हिडिओ वगैरे सगळे जे आहे ते पाठवलेले, तपासकामी त्यांना मी हे केलेले आहे, निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे तपास करून ते प्रकरण सादर करतील आणि त्याच्यावर कारवाई निश्चित कायद्याच्या तरतुदीनुसार होईल. जिल्ह्यात आतापर्यंत किती कारवाई झाली? आता जिल्ह्यातले कसं आहे की वेगवेगळ्या 3 अधिकारी आहेत, तरी जे आहेत आपल्याकडं बऱ्याच काल कुरुंदवाड वगैरे भागात पण कारवाई झालेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा 3-4 हॉटेल्स वगैरे जे आहेत काही म्हणजे समजा आपल्या टॉयलेटमधलं पाणी वगैरे वापरत होते तर त्याच्या संदर्भात जे आहे त्या ठिकाणी तपासणी करून त्या ठिकाणी देखील बंदचे निर्देश दिलेले आहेत. ही सुद्धा कारवाई झालेली आहे आणि यापुढे देखील माझं आपल्या माध्यमातून सगळ्या अन्न व्यावसायिकांना आव्हान आहे की कायद्यातील तरतुदीनुसार पालन करावं आणि जास्तीत जास्त स्वच्छता आणि कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय केला पाहिजे त्यांनी आणि याचं जर उल्लंघन केलं तर कुणाची गय केली जाणार नाही. केदारलिंग बेकरी संदर्भात काय आपल्याकडे आलेला आहे का किंवा काय नेमकं? नाही, आता त्याच्यामध्ये जे आहे त्यांना व्यवसाय बंदचे निर्देश वगैरे त्या ठिकाणी हे जे आहे व्यावसायिक जे आहेत त्याच्यामध्ये बेकरीचे 3-4 व्यावसायिक होते, त्याच्यामध्ये केदारलिंग बेकरीचा देखील समावेश आहे असं मला सबमिशन आलेले. तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी देखील चौकशी करून कारवाई होईल. सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर, आमच्या जे अधिकारी आहेत अन्न सुरक्षा अधिकारी यांनी काही ठिकाणी आपल्या कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी तपासणी करून त्यांना अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून व्यवसाय बंदचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले होते. त्या संदर्भात जर समजा त्यांच्याकडून उल्लंघन करून आता परवाना रद्द होऊनही बेकरी उघडपणे सुरू आहे. त्यामुळं FDA अधिकाऱ्यांचा धाक राहिला की नाही असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळं या बेकरीवरती FDAचे अधिकारी काय कडक पाऊल उचलतात आणि या संबंधित मालकावरती काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.